नमस्कार, काय पाहत आहेत? मिल्क पेढा किंवा मिल्क बर्फी? चला तर मग बनवूयात मिल्क पेढा. ऑल किचन रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. तर घरच्या घरी झटपट कमी साहित्यात मिल्क पेढा बनवण्यासाठी मी इथे घेत आहे 1 लिटर फुल फॅट दूध, जे की मी घेतलं आहे अमूल गोल्ड मिल्क. तुम्ही कोणतंही फुल फॅट मिल्क घेऊ शकतात. सर्वप्रथम आपल्याला आता इथे त्याला एक उकळी आणून घ्यायची आहे. त्यानंतर माझ्याकडे अर्धा कप अशी अमूल फ्रेश क्रीम अवेलेबल होती, तीही मी इथे घालत आहे. अदरवाईज ती ऑप्शनल आहे. आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप थिक आहे, पातळ आहे. या दुधाचा आता घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हा चमचा कंटिन्युअसली चालवत राहायचा आहे. मीन्स आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता हे थोडासा घट्ट झालेला आहे दूध. तर इथे 1 चमचा वेलची पूड आणि अर्धा कप साखर घालत आहे. आपल्याला कंटिन्युअसली आपला चमचा चालवत राहायचा आहे. आता ही ट्रिकी प्रोसेस आहे, जी की तुम्हाला पेशंटली 40 ते 45 मिनिटं करायची आहे. सबर का फल मीठा होता है, तर आपल्याला करणं भाग. तर आता आपल्याला अजूनही थोडा वेळ ह्याला हलवत राहायचं आहे. आता आपलं मिश्रण तयार झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आता हे थोडं घट्ट झाले तर आपल्याला त्याचा असा छोटासा गोळा बांधून बघायचा आहे. व्यवस्थित बांधला गेला मीन्स गॅस आपण बंद करू शकतो. त्यानंतर हा गोळा एका प्लेटमध्ये घेऊन हलक्या हाताने असा मळून घ्यायचा आहे आणि त्याच प्लेटमध्ये व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही कुकी कटरच्या साहाय्यानेही वेगवेगळे आकार देऊ शकता. आता मी इथे आपले जसे बाजारात पेढे मिळतात त्याच प्रकारे आकार देत आहे आणि एक बदाम लावत आहे डेकोरेशनसाठी. अशाच प्रकारे सगळे आपले पेढे वळवून घेतलेले आहेत आणि आपला मिल्क पेढा तयार. मिल्क पेढा आवडला असल्यास ऑल किचन रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.